बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याची बुधवारी अत्यंत भक्तिमय वातावरणात सांगता झाली। विशेष म्हणजे यंदा केंद्रात बिना वाद्याच्या साथी अखंड 7 दिवस स्वामी चरित्र पारायण आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करण्यात आला, ज्याने संपूर्ण जायखेडा नगरी आध्यात्मिक रंगात न्हाऊन निघाली होती। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विणेचा अखंड झंकार आणि त्यासोबत चाललेले स्वामी चरित्र पारायण। गेल्या 7 दिवसांपासून अहोरात्र खंड न पडू देता सेवेकरांनी स्वामी चरित्राचे वाचन आणि मंत्रजप सुरू ठेवला होता। इतर कोणत्याही वाद्यांच्या गोंगाटाविना केवळ विणेच्या सात्विक सुरात रंगलेल्या या सोहळ्यामुळे भाविकांना एक अनोखी अनुभूती आली। सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ सेवेकरी श्री भाऊसाहेब भामरे यांनी उपस्थित भाविकांशी आणि सेवेकरांशी हितगुज साधले। स्वामी महाराजांच्या सेवा मार्गाची महती सांगताना त्यांनी सातत्यपूर्ण नामस्मरण आणि निस्वार्थ सेवा हीच मानवी कल्याणाचे साधन असल्याचे सांगितले। त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित सेवेकऱ्यांमध्ये भक्तीचा नवा उत्साह संचारला। सांगतेच्या दिवशी आरती आणि श्रींच्या मूर्तीस विधिवत महाभिषेक करण्यात आला। त्यानंतर सामुदायिकरित्या पारायणाची सांगता होऊन दुपारी भव्य महाआरती करण्यात आली। याप्रसंगी शेकडो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। तसेच महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली। हा दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी केंद्राच्या अनेक समर्पित सेवेकरांनी अथक परिश्रम घेतले। यात प्रामुख्याने बाळा आहिरे, प्रवीण कुसाने, गोरख मोरे, विनय शेवाळे, प्रवीण आहिरे, दिगंबर ब्राह्मणकार, सचिन शेवाळे, महेश पवार, प्रवीण लाडे, किशोर महाजन, हर्षद ठाकरे, सागर बच्छा, कुणाल दंडगव्हाळ, कैलास ब्राह्मणकार, पुष्कर आहिरे, नितीन आहिरे, वैभव शेवाळे, भास्कर खैरनार, अभिमन जेजुरकर, संजय गायकवाड, प्रेमसिंग सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, दीपक शेवाळे, योगेश नेरकर, जितू मगरे आणि मनोज मोकर्णी यांच्यासह सर्व स्थानिक सेवेकरांचा समावेश होता। शिस्तबद्ध नियोजन आणि सेवेकरांच्या भक्तिभावामुळे हा सोहळा परिसरातील भाविकांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरला। करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त गुरूंमध्ये आहे। फक्त आणि फक्त गुरुमध्ये आहे। कावळा जर मानस सरोवराला गेला तर तो राजहंस होत नाही, पण इथं आलेला कावळा राजहंस झाल्याशिवाय राहणार नाही। इथं केंद्रामध्ये आलेला कावळा राजहंस झाल्याशिवाय राहणार नाही। मग म्हणून रामरक्षेमध्ये श्लोक आहे, कुजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरोह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम। जसा तो राम नामाचा जप करणारा कावळा राममय होऊन जातो, तसा स्वामी नामाचा जप करणारा हा सेवेकरी स्वामीमय होऊन जातो। पण तो जप, ती सेवा या ठिकाणी केंद्रात तुम्हाला यावंच लागेल। त्याचं सुद्धा कारण सांगतो। एका गायीच्या पाठीमागे वाघ लागला। गाय जीवाच्या आकांताने पळत होती आणि ज्या वेळेला गायीला थोडंसं पाणी, चिखल दिसला आणि पाणी दिसलं, त्या ठिकाणी ती गाय थांबली। प्रश्न असा होता, वाघ आणि गायीमध्ये फक्त 7-8 फुटाचं अंतर होतं। वाघाला त्या गायीपर्यंत पोचता येत नव्हतं, वाघ चिखलात अडकला होता, गाय तिकडे होती। आता गाय काय म्हणते त्या वाघाला नीट ऐका। वाघ सांगतो, मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही। गाय म्हणते, मी वाचल्याशिवाय राहणार नाही। गायीला एवढा विश्वास का होता माहितीये? गायीने वाघाला उत्तर दिलं की सायंकाळ झाली, माझा जो मालक आहे, माझा मालक, तो मला सोडवल्याशिवाय राहणार नाही। आणि वाघाला मालकच नव्हता, वाघ एकटा होता, गायीला मालक होता। तसा आपल्याला कोणीतरी मालक आहे। आपल्या जीवनातला जो मालक आहे तो या विश्वाचा मालक आहे। आपले कितीही काही असेल आपल्यावर प्रसंग, तरी तो मालक आपल्याला आपले प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्या मालकाचा बोट धरा। आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, तुम्ही इथे आलेला नाहीत, महाराजांनी तुम्हाला इथं आणलेलं आहे। महाराजांनी आपल्याला इथं आणलेलं आहे। म्हणून महाराजांनी जे आपल्याला दिलेलं आहे त्या संधीचं सोनं करा। गुरुमाऊली असं म्हणतात की या येणाऱ्या काळामध्ये जो सेवेकरी महाराजांची, गुरुमाऊलींची सेवा करेल, आई भगवतीची सेवा करेल। बघा, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत ना। आपण या ठिकाणी याग केले, गणेश याग केला, गीताई याग केला, मनोबोध याग केला, त्यानंतर रुद्र केलं, मल्हारी सप्तशती केली, स्वामी महाराजांचा याग केला। त्या प्रत्येकाचं महत्व वेगवेगळं आहे, पण आता सांगायला वेळ नाही। पण तुम्हाला सांगतो की या ठिकाणी जे याग होतात ना, याग यज्ञाती संभवी पर्जन्यम असं शास्त्राचं वचन आहे। म्हणजे यज्ञाच्या माध्यमातून ती देवता खुश होत असते। आणि ज्या वेळेला आपण त्या यज्ञामध्ये त्या आहुत्या देत असतो, त्यावेळेला त्या देवतांना ते स्वाहा म्हटल्यानंतर त्या देवतांचं मुख उघडत असतं। आणि गणपती अथर्व शीर्ष आपण दररोज माऊली वाचायला होतात आपल्याला प्रथम। तर अथर्व शीर्ष वाचण्याचं सुद्धा कारण असं आहे, थर्व म्हणजे गरम, थर्व म्हणजे काय? गरम, आणि अथर्व म्हणजे थंड। संसारात प्रत्येकाचं डोकं हे गरम आहे
आणि इथं आल्यानंतर ते डोकं थंड व्हावं म्हणून अथर्व शीर्ष वाचतात. काय वाचतात? अथर्व शीर्ष वाचतात. श्री सूक्त वाचायला लावलेलं आहे, पुरुष सूक्त काय आहे, पुरुष सूक्त सुद्धा वाचायला लावलेलं आहे. पण याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. दररोज आपल्याला रामरक्षा म्हणायला लावलेली आहे. महाराजांनी वेगवेगळ्या सेवा सांगितलेल्या आहेत. दररोज तुमच्या घरामध्ये देवासमोर दिवा लावा. आणि मी कायम सांगतो की बाहेर जाताना जी व्यक्ती आपल्या घरातला दिवा प्रज्वलित करून जाते, प्रेमानंद सागरजी महाराज माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना, युट्यूबला तुम्ही ऐकलेत, मला आठवलं म्हणून सांगतो. आता मागे कुठेतरी घटना घडली होती ना, अहमदाबादला विमानाची घटना घडली, बरोबर आहे. त्या घटनेमध्ये त्या घटनेमध्ये रमेश काहीतरी नाव होतं त्या व्यक्तीचं, वाचला तो व्यक्ती. त्याचा सीट क्रमांक सुद्धा आपल्या देऊळबंद चित्रपटामध्ये महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्याचा सीट क्रमांक तो तुम्ही तपासून पहा. देऊळबंद चित्रपटातला तो संवाद तोच आहे त्याचा, तो सीट क्रमांक. आणि वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र 3 वेळा जर उच्चारला मनापासून तर त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होत नाही, 100%. प्रेमानंद सागर म्हणजे आता जसे आपल्या माऊली आहेत, माऊलींना सुद्धा भेटले होते ते प्रेमानंद सागर. आज माऊलींच्या समतुल्य ऋषी प्रेमानंद सागर आहेत, ज्यांची किडनी 22 वर्षापासून फेल झालेली आहे. माऊलींचा संदेश कळकळीचा आहे आपल्या सेवेकऱ्यांसाठी की ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम्स असतील, किडनी घोळ नावाची वनस्पती आहे, घोळ, त्या घोळ नावाच्या वनस्पतीचा पाला किंवा तिचा रस जर त्या व्यक्तीने घेतला तर किडनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. किडनीमध्ये असणारं क्रिएटिनाइन नावाचं जे घटक असतं ते जर वाढलं तर किडनी फेल्युअर होण्याची भीती असते. ती घोळ नावाची वनस्पती आपल्याकडे आहे, आपल्या भागामध्ये आहे. ती घोळ नावाची वनस्पती जर तुम्ही घेतली तर तुम्हाला किडनीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण एक पथ्य तिथं असं आहे की ते घोळ नावाची वनस्पती घेतल्या बरोबर किंवा त्या कालावधीमध्ये तुम्ही शीतपेय प्यायचे नाहीत. शीतपेय म्हणजे बाजारात जे तुम्हाला असतात आता शीतपेय थंड, ते प्यायचंच नाही. ते पिलं की मात्र ते किडनीवर प्रॉब्लेम, आणि इतर वेळेला सुद्धा ते पिऊ नयेत असं गुरुमाऊलींचं धनसंपदा. आज जर सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल तर फक्त आणि फक्त आरोग्याचं. आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही प्राणायाम, तुम्हाला इथं सांगितलं 1 तास तुम्ही बसा, तुम्ही सुद्धा बसू शकणार नाही. म्हणून कळकळीची विनंती. आता मला मुद्दा, आपल्या गुरुमाऊली आजही चक्कीचं पीठ खात नाही. कशात माऊली जर करू शकतात, आता तुम्ही म्हणाल हाऊ इट इज पॉसिबल, आम्हाला कसं शक्य आहे एवढं जात्यावर कोण दळ? अहो तुम्ही दळू शकत नाही. आज सगळं जमाना आयता होऊन गेला ना, कशा दळणार आहेत तुम्ही? आणि म्हणून तर हे आजार वाढलेले आहेत ना. दळूच शकत नाही आमच्या माता भगिनी, काहीच काम करू शकत नाही आपण. का? आपल्याला आयतं मिळालेलं आहे, त्याचं मोल नाही आहे. आमच्या या ठिकाणी वयस्कर माता